नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला पिकोफॉल करण्याची सर्वात सोपी पद्धत. सगळ्यात आधी साडीला पिकोफॉल करताना साडीचं सरळ कटिंग होणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी साडीचं सरळ कटिंग करण्यासाठी साडी मी जमिनीवर अंथरून घेते आणि अगदी सरळ एका लाईनमध्ये कात्री ठेवून सरळ कटिंग करून घ्यायचं. म्हणजे साडीचा पिकोही सरळ होतो आणि साडी घातल्यानंतर पिको सरळ झाल्यामुळे तिरकसपणा येत नाही. तर साडीचा पिको जर सरळ हवा असेल तर या पद्धतीने साडी जमिनीवर अंथरून घ्या आणि मग कटिंग करून घ्या. तर आता इथे पहा, हा फॉल मी धुवून वाळवून घेतलेला आहे. त्यानंतर या फॉलला आपण इथे प्रेस करून घेणार आहोत, कारण आपण साडीला फॉल न धुता कधीच लावू शकत नाही. मागच्या एका व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होते की ताई तुम्ही साडीचा जो फॉल लावलेला आहे तो धुतलेला नाही. तर असं होतच नाही, कारण फॉल कॉटन असतो. तो प्रॉपर धुवून वाळवून आणि त्याला या पद्धतीने इस्त्री करून घ्यायची. आणि तुम्ही इथे पाहिलं असेल की मी घडी केलेली आहे इस्त्री करून, त्यामुळे कदाचित त्या ताईंना वाटलं असेल की फॉल मी आहे असाच लावलेला आहे, पण नाही. जर फॉल न धुता लावला तर साडी धुतल्यानंतर फॉलही धुतला जातो आणि मग तो फॉल कॉटनचा असल्यामुळे तो अकसला जातो आणि साडीचा फॉल चुन्या झाल्यासारखं वाटतं, गोळा झाल्यासारखं वाटतं आणि मग साडीचं पूर्ण फिनिशिंग बदलून जातं. त्यामुळे साडीला नेहमी फॉल धुवून वाळवून आणि इस्त्री करूनच लावला जातो. आता इथे पहा, साडीला मी पिको करायला घेतलेला आहे. हे आहे पिकोची मशीन आणि जो मशीनचा नॉब आहे त्या नॉबच्या बरोबर मधोमध मी साडीचा काठ पकडून पिको करत आहे आणि हलक्या हाताने साडी पुढे खेचत आहे. हलक्या हाताने साडी पुढं खेचल्यामुळे होणारा पिको अगदी बारीक पातळ होतो, जाडसर पिको होत नाही. अगदी दोरीसारखा पिको पातळ होतो. आता बॅक साईडला फॉल लावताना मार्जिन किती सोडायचं, तर बॅक साईडला 12 इंच मार्जिन सोडून तुम्ही साडीला फॉल लावायचा आहे. तर पहा, आता हा धुतलेला फॉल मी घेतलेला आहे आणि एका बाजूने अर्धा इंच दुमडून मग हा फॉल साडीच्या अगदी काठावर ठेवला आहे. साडीचा काठ आणि फॉलचा काठ पिकोमध्ये येईल या पद्धतीने ठेवायचं आहे. आणि इथं सुद्धा तीच पद्धत वापरायची आहे की साडी हलक्या हाताने पुढे खेचायची, म्हणजे साडीची किनारसुद्धा जाडसर होणार नाही. इथे एका मैत्रिणीची कमेंट होती की साडीला फॉल आपण पिको करून लावल्यानंतर खालच्या बाजूने जाडसर होतं आणि ते साडी घातल्यानंतर पायाला घासतं. तर हो, म्हणजे तुम्ही जर साडी आहे तशीच ठेवली आणि मग पिको केला तर ते जाडसर होतं, पण असं हलक्या हाताने पुढे खेचलं की पिकोसुद्धा पातळ होतो आणि साडीचा काठसुद्धा जाड होत नाही आणि तो घातल्यानंतर घासत नाही. या पद्धतीने तुम्ही अगदी बिनधास्त साडीला पिको करून फॉल जोडून घेऊ शकता. तर आता साडीला फॉल जोडून घेतल्यानंतर बॅक साईडने मागच्या बाजूने आल्यावरती सुद्धा अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा आहे, म्हणजे प्रॉपर फॉलला फिनिशिंग होते. तर हे अर्धा इंच फॉल दुमडून घेतलेला आहे आणि मग पिको केलेला आहे. या पद्धतीने साडीला फॉल लावून झालेला आहे आणि पहा, अगदी वाटतसुद्धा नाही की खालच्या बाजूने सुद्धा साडीच्या काठाला इथं पिको केलेला आहे. आता साडीला करणार आहोत हातशिलाई. हातशिलाई करताना जो हातशिलाईचा दोरा आहे तो 2.5 मीटर घ्यायचा आहे, कारण फॉल 2 मीटर असतो आणि फॉलपेक्षा दोरा अर्धा मीटर जास्त घ्यायचा आणि मग हातशिलाई करायची. हातशिलाई करण्यासाठी अगदी प्रॉपर बारीक सुई वापरायची इथे आणि डबल दोरा ओवून घ्यायचा आणि पूर्ण 2.5 मीटर दोरा ओवून घेतल्यानंतर शेवटच्या मागच्या बाजूला इथे गाठ देऊन घ्यायची आहे. त्यामुळे दोरा निघत नाही आणि एकसारखा दोराही साडीला वापरला जातो. तर आता वरच्या बाजूने 1/4 इंच आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढा दोरा घेऊन पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे. तर पहा, इथे मी मार्किंग केलेलं आहे, त्या मार्किंगवरतीच मी इथे हातशिलाई करणार आहे. खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढा, म्हणजे फक्त दोरा गुंतला जाईल या पद्धतीने हातशिलाई करायची आहे. आणि अजून एक टिप्स म्हणजे साडीला मधोमधी थोड्या अंतरावरती गाठ पण देऊन घ्यायची आहे. त्यामुळे साडीचा पूर्ण फॉल निघणार नाही. समजा एकाच्या बाजूने निघला तरी दुसऱ्या बाजूने आपण ती गाठ दिलेली असते, म्हणजे तो दोरा तिथं थांबला जातो आणि मागचा फॉल निघत नाही. ही टिप्स खरं तर आपल्याच एका सबस्क्रायबर ताईंनी माझ्याशी शेअर केली होती, म्हणून मी आता माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा ती शेअर करते. मी सुद्धा सुरुवातीला अगदी इकडच्या टोकापासून तिकडे हातशिलाई करून घ्यायची, पण मलाही त्यांची ती टिप आवडली, म्हणून मी सुद्धा आता हातशिलाई करताना कमीत कमी 4 ठिकाणी तरी मध्ये गाठ देऊन घेते
आणि या पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करून घेते। तर चला, पूर्ण साडीला हातशिलाई करून झालेली आहे। ते पहा, अगदी व्यवस्थित प्लेन फॉल इथे साडीला लागला गेलेला आहे। तर पहा, तुम्हाला जर ही पिको फॉल करण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असताल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।